हे पहा, केशरयुक्त मसाला दूध तयार झालेले आहे। दुधाला रंग तर काय छान आलेला आहे। हे मसाला दूध बनवायलाही खूप सोपे आहे। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधाचा मसाला व त्यापासून मसाला दूध कसे करायचे ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। आश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध बनवलं जातं आणि त्याचा नैवेद्य लक्ष्मी देवीला आणि चंद्राला दाखवला जातो। दुधामध्ये चंद्राची किरणे पाडली जाते आणि त्यानंतरच ते दूध पिले जाते। तर हे मसाला दूध बनवणे खूपच सोपे आहे। हा दुधाचा मसाला आपण घरी बनवला तर खूपच स्वस्त पडतो, विकतचा बऱ्यापैकी महाग आहे। मी हे काही साहित्य घेतलेले आहे, त्यापासून जवळजवळ 200 ग्राम मसाला तयार होतो। नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य इथे मी 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहे, 50 ग्रॅम काजू, 25 ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे, 50 ग्रॅम दुधाची पावडर घेतलेली आहे, 100 ग्रॅम साखर, काजू, बदाम आणि पिस्ता आहे ना चॉप करून घेतलेला आहे, जायफळ आणि वेलची आहे ना असं सोलून घेतलेली आहे। वेलची एक 12 ते 13 वेलची आणि एक छोटा जायफळचा तुकडा घेतलेला आहे आणि केशर। आणि इथे 1 लिटर ना फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे मसाला दूध बनवण्यासाठी। सर्वात आधी काजू, बदाम आणि पिस्ता आहे ना गॅसवर पॅन मध्ये ना एक 2 ते 3 मिनिटं छान खमंग भाजून घ्यायचे आहे। असं आपण भाजून घेतलं ना हा मसाला आहे ना आपला एक 5 ते 6 महिने ना चांगला राहतो, अजिबातच खराब होत नाही। चला तर आधी आपण भाजून घेऊ। गॅसवर ना पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये हे बदाम, काजू आणि हा पिस्ता, हे ड्रायफ्रुट्स आहे ना असे तुम्ही गॅसवर ना एक 2 ते 3 मिनिटं जरूर भाजून घ्या। छान कुरकुरीत पण होतात ते आणि त्याची शेल्फ लाईफ पण वाढते। हा मसाला आहे ना आपला 5 ते 6 महिने चांगला राहतो, अजिबातच खराब होत नाही। मात्र फ्रीज मध्ये काचेच्या बरणीत असा ठेवला ना एअरटाईट डब्यामध्ये ठेवावा लागेल तर तो चांगला राहतो व्यवस्थित। आपल्याला कधी मसाला दूध पिण्याची इच्छा झाली ना तर पटकन आपण एक चमचाभर दुधामध्ये घातला ना हा मसाला तर इन्स्टंट आपल्याला मसाला दूध करता येतं छान। थंडीमध्ये मसाला दूध प्यायला खूपच छान लागतं असं। आता पावसाळ्याचं वातावरण आहे ना त्यामुळे हे काजू, बदाम, पिस्ता आहे ना जरा दमट आणि ओलसरच राहतात, कितीही चांगल्या क्वालिटीचे घेतले तरी। नेहमी हे ड्रायफ्रुट्स आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, अजिबात खराब होत नाही। हे ड्रायफ्रुट्स वरती ठेवलं ना तर लगेच त्याला जाळ्या आळ्या लागतात बघा ड्रायफ्रुट्सला। छान मस्त खमंग भाजले आहे बघा। एका डिश मध्ये हे काढून घेते। ड्रायफ्रुट्स आपले गार होत आहे ना तोपर्यंत आपण दूध तापवून घेऊया। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। ड्रायफ्रुट्स बघा सर्व छान गार झालेले आहे। मिक्सर मध्ये आता आपण बारीक करूया। सर्वात आधी आपण मिक्सर मध्ये हे वेलची आणि जायफळ आहे ना ते बारीक करून घेऊया, कारण ते ड्रायफ्रुट्स बरोबर बारीक केलं ना तर व्यवस्थित चांगलं बारीक होणार नाही। हे वेलची आणि जायफळ व्यवस्थित बारीक होण्यासाठी यामध्ये ना थोडीशी साखर घालते। वेलची आणि जायफळ आहे ना छान मस्त बारीक झालेला आहे बघा। यामध्येच मी हे ड्रायफ्रुट्स पण बारीक करून घेते। या ड्रायफ्रुटची ना एक जाडसर पावडर करून घेते। हे बघा ही ड्रायफ्रुट्स आहे ना एकदम बारीक पावडर नाही केलेली आहे, थोडेसे जाडसरच ठेवलेले आहे बघा। पावडर आहे ना एका डिश मध्ये काढून घेते। यामध्ये ना बदामाचे थोडे जाड तुकडे राहिलेले आहे, हे काढून ना परत एकदा थोडंसं फिरवून घेते मी। काजू आणि पिस्ता लवकर बारीक होतो, बदामाला थोडासा वेळ लागतो। हे बदाम बघा आता व्यवस्थित चांगले बारीक झालेले आहे, ते पण यामध्ये मिक्स करून घे। यामध्ये मी आता मिल्क पावडर मिक्स करते। मिल्क पावडर ना यामध्ये जरूर घाला तुम्ही। बाहेरचा पण जो मसाला असतो ना विकतचा आपण आणतो त्यात पण मिल्क पावडर घातलेली असते।
याच्यामुळे ना आपल्याला दूध जास्त वेळ आटवायची गरज पडत नाही, लवकर आपलं मसाला दूध तयार होतं. हा दुधाचा मसाला आहे ना, बाहेरनं आपण विकत घेतला तर खूपच महाग पडतो, असा घरी बनवला तर फार स्वस्त पडतो. अगदी घरच्या बेसिक साहित्यांपासूनच बनलेला आहे बघा आणि सोपं आहे बनवायला. फक्त ड्रायफ्रुट्स भाजून लगेच बारीक केलेलं. यामध्ये मी आता केशर घालते. खूप छान दुधाचा मसाला तयार झालेला आहे बघा हा घरच्या घरी. एअरटाईट डब्यामध्ये हा मसाला भरून ठेवला ना तर फ्रीजमध्ये 4 ते 5 महिने चांगला राहतो, अजिबात खराब होत नाही. मात्र हा मसाला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावा लागेल, कारण यामध्ये आपण मिल्क पावडर घातलेली आहे ना, बाहेर ठेवला तर खराब होऊ शकतो. हा मसाला आहे ना, स्वच्छ असे काचेच्या बरणीत भरून ठेवा तुम्ही, त्याच्यामध्ये ना चांगला राहतो, अजिबात खराब होत नाही. मसाला तयार होईपर्यंत ना दूध पण आपलं छान व्यवस्थित उकळलेलं आहे बघा. एक 5 मिनिट ना उकळून घेतलेलं आहे दूध मी. या दुधामधलं ना थोडंसं दूध या केशरमध्ये मी घालून घेते, म्हणजे केशरला ना रंग खूप चांगला येईल. यामध्ये ना थोडे ड्रायफ्रुट्स ना मी चॉप करून घालते. असे ड्रायफ्रुट्स आहे ना दाताखाली आले तर खूप छान लागतात हे मसाला दूध पिताना. हे दूध आहे ना एक 5 मिनिटं मी परत उकळून घेते व्यवस्थित. यामध्ये मी हा दुधाचा मसाला आपण बनवला होता ना, तो मसाला घालते मी. हा पोहे खाण्याचा चमचा आहे ना, याच्याने 4 चमचे मसाला घालते. हे मसाला दूध आहे ना फार घट्ट नसतं, बासुंदीसारखं थोडं पातळच असतं आणि पातळच प्यायला मस्त गरम गरम छान लागतं. यामध्ये मी आता हे केशरचं दूध पण घालते. यामध्ये मी आता 100 ग्राम साखर घालते. 100 ग्राम साखर आहे ना, 1 लिटर दुधाला बरोबर प्रमाण आहे. फार गोड पण होत नाही आणि फार फिक्क पण होत नाही. आता हे दूध आहे ना एक 5 मिनिटं परत चांगलं व्यवस्थित विरघळून घेते. नंतर आपलं मसाला दूध तयार झालेलं आहे. यामध्ये कलरसाठी ना थोडी पाव चमचा हळद घातली ना तरीही चालेल, त्याच्याने ना मसाला दुधाचा कलर खूप छान येईल. पण पौर्णिमेला बरेच बायकांचे उपवास असतात ना, मग हळद घातली तर चालणार नाही, त्यामुळे मी नाही घातला. माझाच पौर्णिमेला उपवास असतो. तुमच्याकडे कोणाचा उपवास नसेल ना तर 1 पाव चमचा हळद घाला, खूप छान कलर येतो. आणि तसंही हळद आणि दूध आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. दुधामध्ये नैसर्गिकरित्या थंडावा असतो आणि शरीराला आवश्यक असलेले पोषण तत्व असतात, म्हणूनच दूध हे पूर्ण अन्न समजले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आणि चांदण्याची शीतलता शरीराला मिळावी म्हणूनच चंद्राचा प्रकाश दुधामध्ये पाडून मगच दूध पिण्याची प्रथा आहे. हे पहा मसाला दूध आपलं तयार झालेलं आहे. या दुधाला रंग काय सुरेख आलेला आहे बघा. यामध्ये बऱ्यापैकी मी केशर घातलेलं आहे, त्यामुळे छान मस्त कलर आलेला आहे. तयार झालेला आहे बघा हे मसाला दूध आपलं. फार घट्ट पण नाही, फार पातळ पण नाही आहे. आणि मसाला दूध आहे ना थोडं पातळच असतं पिण्यासाठी, बासुंदीसारखं नसतं, जरा घट्ट. यामध्ये आपण मिल्क पावडर घातली आहे ना, त्याच्यामुळे हे दूध जास्त आठवावं लागलं नाही आपल्याला, पटकन तयार झालेला आहे बघा. हा जो दुधाचा मसाला आहे ना, या मसाला दूधसाठीच नाही तर तुम्ही हा मसाला खिरीमध्ये किंवा बासुंदीमध्ये वापरला ना तरी खूप छान लागतात दोन्ही पदार्थ त्याच्याने. मी असा करून ठेवते आणि नेहमी मग असं पटकन खीर वगैरे बनवायची असेल ना तर त्याच्यामध्ये 1-2 चमचा घालायचा. खूप छान मस्त खीर लागते. बासुंदी पण खूप छान लागते. तुम्ही पण एकदा बनवून बघा. त्याच्याने पूर्ण तयार झालेला आहे बघा मसाला दूध आपलं. आता हे सर्व करून घेते. हे पहा मस्त गरमागरम मसाला दूध तयार झालेले आहे. चवीला पण खूप छान झालेले आहे. थंडीच्या दिवसामध्ये हे मसाला दूध पिणे आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. या कोजागिरी पौर्णिमेला माझ्या या पद्धतीने दुधाचा मसाला व त्यापासून मसाला दूध नक्की करून पहा. खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.
रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.